वेटी रिसॉर्टला विरारला. मित्रांनो, आता आम्ही बसलेलो आहे गाडीत आणि गाडी चाललेली आहे विरार रिसॉर्टला, वेटी रिसॉर्टला. आणि आम्हाला फ्री पिकअप अँड ड्रॉप आहे. फोटो काढण्यात जरा बिझी आहेत माणसं. आणि आम्ही घेतलेली आहे ट्यूब घेऊन आम्ही चाललेलो आहे रिसॉर्टला. मधलं काही दाखवता नाही आलं, बसच्या आधी बसलेलो ते वगैरे दाखवता नाही आलं, त्याच्यामुळे आता पुढे दाखवते. आणि आता आम्ही नाश्ता करायला आलेलो आहे आणि आम्हाला हे बँड पण बांधलेले आहेत. आणि तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता, कारण की इथे महिलांना सगळे होते 850 रुपये, पण डिस्काउंट दिला. आम्ही सगळे महिला होतो त्याच्यामुळे आम्हाला डिस्काउंट दिलं, तर तुम्ही इथे येऊ शकता, ट्राय करू शकता. नाश्त्यामध्ये आम्हाला उसळपाव आणि हे होतं, बाकी पण होतं जसं काय बोलतात त्याला, पोहे होते आणि मम्मीला उपमा होता, बाकी पण होतं. पण आम्ही मिसळपाव घेतले की आम्हाला तीच कम्फर्टेबल वाटतं. नाश्ता झाल्याच्या नंतर आम्ही थोडे फोटोज काढले. आता रिसॉर्टमध्ये एंट्री केलेली आहे. एंट्री केल्याबरोबर इथे आपल्याला जुळे वगैरे भेटतात, जिकडे हे सगळे मस्ती करतात. आणि ही आपली स्पेशल गेस्ट आहे. आणि जसं बघायला गेलं तर इथे खूप सारं बघण्यासारखं आहे. जसं काय हे बांधलेलं आहे त्यांनी हे. आणि आता तुम्हाला पूलमध्ये जाऊन दाखवतो की किड्स पूल कसं आहे आणि बाकीचं सगळं कसं आहे ते पण दाखवते.
झालेला आहे आणि आता आम्ही आलो गोळा खायला, कारण की आम्हाला खूप जरा भूक लागली आहे. त्याच्यामुळे बघूया इथे फ्री देतात की नाही, ते पण कळेलच ना फ्री देतात की नाही ते. लिंबू पाणी पण आणि गोळा. हां, लिंबू पाणी पण आहे, गोळा पण आहे, दाखवते तुम्हाला.
शिवाय तर नेऊ नाही शकत ना आपण. त्यामुळे थोडे प्रॉब्लेम होत आहेत. थोडेफार व्हिडिओ ब्लर आले असतील तर ॲडजस्ट करून घ्या. या खायला ए संत्रे, हे कसं वाटतंय तुला रेसॉर्ट? हे दाखव इकडे बघू जरा. हा इथे सनलाईट भारी येते. चल सांग कसं वाटतंय तुला हे रेसॉर्ट? छान आहे. अजून जेवण आम्ही टेस्ट नाही केले. मिसळपाव तर टेस्ट केलेली सकाळी, ती छान होती. उपमा पण ठीकठाक होता. चाय तर एक नंबरच होती इकडची. आणि अजून स्लाईड वगैरे ते तर थोडे थोडे पाण्याच्या ह्याच्यामुळे, प्लॅस्टिकच्या ह्याच्यामुळे थोडं ब्लर आलं आहे. त्याच्यामुळे काय करू नाही शकत आता. अजून ट्राय करतो नॉर्मल ह्याच्यात काढायचं बिना कवरच्या. मग हे चल उतर आता, मला झोपून सोडून दे. चल उतर. ही बघा ही उतरत नाही. ह्याच्यात थोडंसं पार्क टाईप पण आहे. तिथे आपण असे झुले वगैरे झुलू शकतो. पाण्यातून कंटाळा आला तर आपण इथे झुले झुलू शकतो. आणि हे एवढे मोठ्या वजनांना घेत आहेत म्हणजे चांगलेच असतील असं तुम्ही समजूनच चाला. आणि ही जी आपली आहे ती मेन. हॅलो गाईस, सो आता जेवायचा टाइम झाला आहे आणि आम्ही जातो आहे. कुठे जातोय? जेवायला. पाण्याची सोय, कारण की इथे पाणी नाही भेटत पियायला. भेटेल तर तिकडे फक्त आपल्याला ग्लासमध्ये जाऊन पियायला लागतं. तसं आपल्याला पाणी भेटत नाही इथे. बाहेर एक जिथे तिकीट काढतो, जिकडे तिकीट काढतो, एक मिनिट, जिथे तिकीट काढतो ना आपण, त्या तिकीट काउंटरच्या बाजूला एक दुकान आहे छोटंसं. तिकडे आपल्याला पाण्याची बॉटल मिळते. तर ह्या रेसॉर्टमध्ये पाणी फक्त आपण असं जाऊन जर ग्लासातून पियालो तिकडे तरच आहे, नाही तर नाही. चल बाय गाईस. काही जेवणामध्ये आपल्याला वडे बघायला भेटतात, चिकन भेटतं, हे काहीतरी क्रिस्पी काहीतरी भेटतं, डाळ भात, स्वीट डिश आणि काकडी. जेवण करून झाल्याच्या नंतर आम्ही थोड्याफार रील्स बनवल्या. त्या रील्स तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम आयडीवर बघायलाच मिळतील. मी इथे खाली मेन्शन करीन. आणि त्याच्यानंतर आम्ही थकून हारून वेव्ह पूलमध्ये परत गेलो. वेव्ह पूलमध्ये थोड्या व्हिडिओज नाही बनवल्या. त्याच्यानंतर आम्ही घरी निघालो. सकाळी गोरे होते, आता सावळलेले आहेत. सगळे सावळे, सगळ्यांची हालत वाईट झालेली आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहे, विरार स्टेशनला आहे. आणि एंडिंग मला विरारची रेसॉर्टची काय करता आली नाही, कारण की आम्ही खूप दमलेलो होतो. आणि आमचे चेहरे बघून तुम्हाला समजत असेल की काय आम्ही हालत करून घेतली आमची. तर आता हा ब्लॉग इथेच एंड करते. पुढे भेटू नव्या ब्लॉगमध्ये.